वर्णांमध्ये 48ही वर्ण तुम्ही घरी जाऊन पहा. निर्दोष फक्त 3च आहेत. कोणते कोणते बघा. निर्दोष म्हणजे कसा, ज्याला दोष नाही तो. अ पहा, अ पहिला स्वर. ह्या अ मध्ये अ ला एक मधून दांडी निघते आणि त्याला या कान्याचा आधार घ्यावा लागतो, म्हणून तो निर्दोष नाही. त्याला आधार घ्यावा लागतो ह्या दांडीचा, ह्या काठीचा. जो काठीचा आधार घेतो तो निर्दोष नसतो. काही ना काहीतरी त्याला रोग असतोच, म्हणूनच काठी हातात धरतो ना. म्हणजे तुम्ही नाही बरं, सोबदारांनी धरली ती आमच्या संरक्षणासाठी धरलेली काठी वेगळी, आणि ती आता काठी संरक्षणासाठी काठी उभं करण्याची गरज आहे आता. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा मग ते आ दुसरा वर्णमालिकेतील क शब्द आपण पाहिला. क माहितीये कसा लिहितात बाळा, आहे की नाही? असं इकडून गोल इकडून गोल, पण त्याला दांडीचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे क सुद्धा निर्दोष. ख जर पाहिलं, ख ला सुद्धा त्या दांडीचा आधारच घ्यावा लागतो, म्हणून ख सुद्धा निर्दोष शब्द. पण त्याच्या पुढचा शब्द पहा कोणता आहे, ग. ग याला स्वतंत्र अस्तित्व आहे. वर्णमालिकेतील पहिला शब्द जर कोणता असेल तो शुद्ध ग, निर्दोष ग. नंतर घरी जाऊन पहा तुम्ही, ग नंतर दुसरा निर्दोष शब्द आहे न, नळाचा नाही, न बाणाचा. आणि तिसरा निर्दोष शब्द आहे ष षट्कोणाचा नाही, तर ष शहामृगाचा. प्रत्येकाचा काना बाजूला उभा आहे. पाहिलं ग. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय 13व्या वर्षाच्या. काय तेथ वर्ण वपू निर्दोष. ज्ञानोबरांचे शब्द असे कळणार नाहीत आम्हाला. एक हॉस्पिटलचे डॉक्टर होते बरं, जे मी नाव नाही सांगत त्यांचं, प्लास्टिक सर्जन. प्लास्टिक सर्जन म्हणजे माहिती आहे का, ज्यांची नाकं चपटी आहेत. मग तुम्ही माझ्या नाकाकडं नका पाहू, पण ज्यांची नाकं चपटी आहेत ना त्यांना ते सरळ करतात. सर्जरी. ते डॉक्टर्स आहेत ना, फार विद्वान स्वतःला समजायचे. अनेक हिरोईन्सची नाकांच्या सर्जरी त्यांनी केली. ती नाकं तुम्ही आता पाहता. बऱ्याच वेळा आम्ही सगळे पाहतो ती नाके पाहून आम्ही आकर्षित होतो, होय की नाही? मग ती सर्जरी जो करणारा डॉक्टर आहे ना, मुंबईला जे हॉस्पिटलचे आहेत, नाव नाही सांगत त्यांचं, पण त्यांना असं वाटायचं मी फार विद्वान आहे. पण त्यांच्यामध्ये एक वारकरी डॉक्टर होते बरं, डोळ्यांचे. त्यांचंही नाव नाही सांगत, तुम्ही ओळखाल. कधी कधी साहेबांचं ऐकल्याबरोबर ते म्हणायचे, साहेब खरंच तुम्ही फार विद्वान आहेत, पण एकदा ज्ञानेश्वरी वाचून पहा मग तुम्हाला कळेल. हे म्हणायचे ज्ञानेश्वरी एवढी काय अवघड आहे, सर्जन म्हणायचे. आणि आपले वारकरी डॉक्टर पुन्हा आपलं ज्ञान पाजळायचे. पुन्हा ते म्हणायचे, अहो साहेब एकदा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा मग कळेल तुम्हाला. अरे मला ज्ञानेश्वरी कळणार नाही का? एक दिवस ते रागाने गेले, बुक स्टॉलवरून ज्ञानेश्वरी घेतली आणि घरी आले, पाहता तर एकही शब्द त्यांना कळेना. पण ते वाचत असताना त्यांचा नियम होता. त्यांनी काय केलं, संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे हीच वेळ बरोबर 6:30 वाजले, ग्लास भरायचे आणि त्या ग्लासामध्ये आपलं ड्रिंक घेऊन त्यांनी पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी आणली. त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला ग्लास भरला आणि हातामध्ये ज्ञानेश्वरी धरली आणि हाक मारली विठ्ठलाला. म्हणजे त्यांच्या घरचा नोकर होता. ए विठ्ठला, अरे आईस ट्रे आणि पाणी घेऊन ये रे. विठ्ठल आला, पण आल्या आल्या पाहतो तो वारकरी विठ्ठल होता. त्यानं पाहिलं, त्याचं अंग थरथरलं, डोळे लालबुंद झाले. कधी मालकाच्या पुढे त्यानं तोंड वर केलं नाही, पण हातामध्ये ज्ञानेश्वरी बाजूला ग्लास भरलेला पाहिला, एकदम लालबुंद झाले डोळे. मोठ्यानं ओरडला, ओ साहेब काय करता हे तुम्ही, काय चाललंय तुमचं? साहेब दचकलेच, अरे हा का ओरडतो माझ्यावरती? आत्तापर्यंत कधी वर त्याने नजर केली नाही, आत्ता माझ्यावर का ओरडतो? ते म्हटले काय रे झालं? तो म्हटले साहेब हे सामान्य कादंबरी, हे सामान्य पुस्तक नाही साहेब, ही ज्ञानेश्वरी आहे. ही तुम्हाला अशी कळणार नाही, ती समजून घ्यावी लागते. यांना काही राहावे ना. एक सामान्य अशिक्षित माणूस मला बोलला, रागानं त्यानं विचार केला, अनेक ज्ञानेश्वरी अनेक वेळा वाचली पण काही कळेना त्यांना. मग म्हटले, त्यांनी एकदम निष्ठावंत भावानं ते म्हटले काय करावं कळेना. म्हणून त्यांनी साताऱ्याला पाचगणीच्या पायथ्याला शंकराचार्यांचा मठ आहे, तिथे जाऊन ते 6 महिने राहिले, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. पण निघताना त्यांना एक सांगितलं नामदेवरायांचं प्रमाण, साहेब तुम्ही चाललात पण एक करा, आता एक तरी ओवी अनुभवावी. मग यांना म्हटले अनुभवायची पण कोणती, आपल्या आवडीची ओवी पाहिजे ना. ते आकर्षित झाले.
कर्दमी ऋतला राजहंस जैसा, दुसऱ्या अध्यायातली ओवी. अर्जुनाला रूपकात्मक वर्णन ज्ञानोबारायांनी की कर्दमात म्हणजे गाळात रुतलेला राजहंस. तेवढं ऐकल्याबरोबर तो म्हटला ही राजहंस म्हणजे नक्की काय. राजहंस फक्त ऐकलंय आपण, पण पाहिला हा राजहंस नक्की कोणता. त्यांनी सर्च केलं तर त्यांना कळालं की केनियामध्ये हे राजहंस आढळतात. मग ते तिथून फ्लाईटने काही कमी नव्हतं त्यांना, फ्लाईटने लगेच केनियाला गेले. तिथे जाऊन त्यांनी राजहंस पाहिले. ते म्हणतात केनियाच्या समुद्रावरती मी अनेक असंख्य राजहंस पाहिले. बलवान पक्षी आहे राजहंस म्हणजे. असं म्हणतात ते धावायला लागला तर 4-4.5 फुटाचा तो राजहंस जर धावायला लागला तर धरणी कंप होईल का काही असं वाटतं. आणि तोच राजहंस, बलवान राजहंस त्या केनियाच्या समुद्रात, कारण राजहंस काय खातो. राजहंसाचा चारा मोतियाचा, चित्तर कंकरा कावळे गोपरा, चित्तर कंकरा कावळे गोपरा, राजहंसाचा चारा मोती खाण्यासाठी आलेले राजहंस त्या केनियाच्या समुद्रात. ते डॉक्टर साहेब म्हणतात असे कितीतरी राजहंस, मोती खायला आलेले राजहंस त्या गाळात रुतलेले मी पाहिले. ज्ञानोबराय कधी केनियाला गेले होते. कर्दमी रुतला म्हणजे गाळात रुतलेला राजहंस कधी पाहिला असेल. ज्ञानोबरायांनी केलेलं प्रत्येक दैवतेचं वर्णन पहा. ज्ञानोबरायांची यथार्थ न्याय दिलाय. ज्ञानोबरायांनी केलेलं गणपती बाप्पांचं वर्णन, लगेच सरस्वती मातेचं. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोही नमिली मी. आता अभिनव वाग्विलासिनी. ज्ञानोबरायांनी सरस्वतीचं केलेलं वर्णन, ज्ञानोबरायांनी केलेलं शिवाचंही वर्णन आमच्या पचनी नाही पडत. कूट पद्धतीनं ज्ञानोबरायांनी पाहिलेलं महादेवांचं वर्णन शिवलिंगाच्या रूपानं ज्ञानोबराया स्वतः वर्णन करतात. स्वर्ग जयाची साळुंखा, समुद्रा पाळी पिंड देखा, शेषा सारिका बैसका, जो आधार ही लोकी पिंड देखिले देखिले, पिंड देखिले त्रिभुवनी विस्तारिले, त्रिभुवनी विस्तारिले, महादेवाचं वर्णन. मेघधारी तपन केले, तारा पुष्पेवरी पूजिले, ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. ज्ञानोबरायांनी महादेवांचं केलेलं पूजन शब्द सुमनांनी वर्णन. म्हणून वर्णन करत असताना त्याचा अधिकार असायला हवा. ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर ज्ञानोबरायांचा संप्रदाय वेगळा. आपला वारकरी संप्रदाय त्रिवेणी आहे. एक नाथ परंपरा, दुसरी आहे ती दत्त परंपरा, आणि तिसरी आहे ती चैतन्य परंपरा. नाथ परंपरेचे कोण आहेत सांगा. हा अहो आत्ताच तुम्ही अभंग म्हटले ना हरिपाठामध्ये, आदिनाथ सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. नाथ परंपरेचे माझे ज्ञानोबराया. दत्त परंपरेचे कोण आहेत. दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदुदूसरा, जनार्दन शिष्यती सरा, केला खरा कलियुगे, केला खरा कलियुगे.
लागी जाण समूळ तुटले भवबंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा दत्तात्रयांच्या परंपरेचे नाथ बाबा आणि चैतन्य राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले मग नाथ बाबा हे दत्तात्रय परंपरेचे तुकोबाराया चैतन्य परंपरेचे आणि ज्ञानोबाराया मग जो ज्या परंपरेचा आहे त्याने त्याच्याच देवाचं वर्णन करावं की त्यानं ह्या परंपरेचं वर्णन का करावं हे त्यांच्यात नाही हे फक्त आपल्यात आहे विठ्ठला विठ्ठला म्हणून त्या मोठी लोक त्याचा विचार करत नाही परंपरेचा कारण आमची धारणाच अशी आहे आमचा वारकरी संप्रदायाची ही सगळी सोंग कुणाची आहेत तर ती माझ्या देवाची आहे म्हणून ज्ञानोबरायांनी केलेलं योग प्रक्रियेद्वारे दत्तात्रयाचं वर्णन प्रथम चरणामध्ये श्री गुरु दत्तात्रयांचं योग प्रक्रियेद्वारे वर्णन करतात योग म्हणजे काय योग हा शब्द युज धातू युज म्हणजे जोडणं योगाचे अष्टांग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ती योग साधना म्हणजे त्या भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ह्या 8 पायऱ्या आहेत अष्टांग योग साधना ती साधना इतकी सोपी नाही नुसतं पद्मासन घालून किंवा मांडी घालून बसायचं आणि तिकडं बाबा सांगेल तसं डाव्या नागपुडीने वाढायचं उजव्या नागपुडीने सोडायचं इतकं सोपं नाही योग प्रक्रिया इतकी सोपी नाही नाथ बाबा तर वर्णन करतात इतकं सोपं नाही शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग बुधपिंडन कुंडली कलिमल दलभंग हा ऊर्ध्व वायूचा सेतू तोडून करीतो वनभंग हा ब्रह्मारंद्री मिसळे ब्रह्मारंद्री मिसळे परिमोक्षोदंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा इतकी सोपी साधना नाही योग प्रक्रिया करणं म्हणजेच त्या भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ध्यान होतं त्या समाधीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला ते योगाचे अंग आहेत ज्ञानोबराय म्हणतात योग प्रक्रियेद्वारे सांगतोच बघा पहिलं मेरूचे शिखरी मेरू शिखर म्हणजे काय पहिलं म्हणजे पाठीमागे
पाठीमागे मेरू शिखर म्हणजे आपल्या पाठीचा कणा. एक योगी निराकारी त्या पहिलं मेरूच्या शिखरावरती. ही सगळी आपल्या शरीराच्या साधनेनं देवापर्यंत ते यथार्थ आनंद स्वरूपापर्यंत पोहोचण्याची साधना ज्ञानोबराय वर्णन करतात. त्या पाठीचा कणा आणि त्या शिखरावरती जो आनंद आहे तो लुटण्यासाठी ब्रह्मानंदा माझारी. मग त्यासाठी काय करावं लागतं? मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामे बैसला. मुद्रेचेही प्रकार आहे. खेचरी, भूचरी, चाचरी, षण्मुखी, महामुद्रा, महावंद, विपरीत करणी, वज्रेली, शक्ती चालना, ह्या मुद्रेचे प्रकार आहेत. त्यातली खेचरी मुद्रा. आता सगळं काही विस्तृत सांगायला वेळ नाही, पण पहिलं मेरू शिखरापर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर आमच्या शरीराची हे 3.5 देहाचा हे शरीर आहे आमचं हे. मग त्या शरीराची जर आपण पाहिलं त्याची मांडणी करत असताना मुख्य भाग आमच्या शरीराचा जर कोणता असेल तर तो काय आहे? या जगात आपल्याच शरीराचा नाही तर सर्वच प्राण्यांच्या शरीराचा मुख्य भाग कोणता आहे? बघा, अनेक प्राणी तुम्हाला असतील, एखाद्याला पाय नसेल, एखाद्याला डोळे नसतील, एखाद्याला अमुक अवयव नसेल, पण पोट नाही असा प्राणीच नाही. पोट प्रत्येकालाच आहे, पोट नाही असं नाही. पण त्या पोटामध्ये मनुष्याची आमच्या शरीराची ठेवण कशी आहे तर आमच्या शरीराच्या लिंगापासून 9 बोटावरती बेंबीपर्यंत, बेंबीच्या खाली एक कंद आहे. त्या कंदामधून 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये इतस्ततः पोहोचलेल्या आहेत. त्यामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्ती, जीवापुषा, अलंबुषा, कुदू, शंखिनी. राहिलं का लक्षात तुमच्या? ह्या सर्व 72,000 नाड्या. पण त्यामधल्या त्याच्या खालून 10, वरून 10, एकूण अशा 24 मुख्य आहे. त्यातल्याही मुख्य ही नावं सांगितलेली ह्या 10 आहेत. पण त्यातून अजून मुख्य 3 आहेत. ते आपल्या नासिकेद्वारे वाहतात. आपल्या डावी नाकपुडी जी वाहते तिला इडा म्हणतात, उजवी वाहते तिला पिंगला म्हणतात. आणि दोन्ही नाकपुड्या जर आपण त्याचा अभ्यास केला तर कळेल की आमच्या दोन्ही एकाच वेळेला सुरू नसतात. कधी डावी नाकपुडी, कधी उजवी नाकपुडी. म्हणून आपली एकच नाकपुडी बंद असते बघा. कधी कधी एक नाकपुडी बंद असते आणि एक चालू असते. पण त्याच वेळेला जर तिचा स्वर चालू असला तर आम्हाला त्याचा त्रास जाणवतो. मग दोन्ही नाकपुड्या तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागतील? ह्या कंदापासून, पक्षाच्या अंड्याप्रमाणे एक कंद आहे, त्यातून 72,000 नाड्या इतस्ततः पसरलेल्या आहेत. मग त्यातून ही सुषुम्ना नाडी आहे ना, ही सुषुम्ना नाडी आपल्या पाठीच्या कण्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते. पण याचं वर्णन करताना 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी यथार्थ वर्णन त्या कुंडलिनीचं, भगवती नावाची कुंडलिनी तिचं केलेलं आहे. ती दिसते कसे? नागाचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे, तैसे ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुखी सर्पिनी निजेली जैसे. ज्ञानोबरायांनी केलेलं वर्णन कसं? नागाची असंख्य पिले कुंकवामध्ये बुडवल्यानंतर ही कुंडलिनी दिसते कशी? वळण घेऊन आले शेजे जैसे, 3.5 हाताचे 3.5 येढे पूर्ण करून ती कुंडलिनी शक्ती, ती शेपटी तोंडात धरून बसलेली आहे. तिला जागृत करण्याची प्रक्रिया, ती प्रक्रिया कळाली ती श्री गुरु दत्तात्रय आम्हाला कळाले. मग ती खेचरी मुद्रा, ती खेचरी मुद्रा एक अशी बघा काय करावं लागतं तर ती छेदन आणि दोहन प्रक्रिया आहे. खेचरी, भूचरी, चाचरी, सन्मुखी, महामुद्रा. त्यातली ही खेचरी मुद्रा सर्वात अवघड. त्यासाठी काय करावं लागतं तर आपली जीभ ही छेदन प्रक्रिया म्हणजे काय? खालून कापावी लागते. खालून कापायची नंतर परत एकदा कापली की 7 दिवस त्याच्यावरती सैंधव मीठ लावायचं. 7 दिवस त्यांनी घासायचं. परत 7 दिवसांना थोडी कापायची. 6 महिने कापायची. 6 महिने कापल्यानंतर त्या प्रक्रिया आहे ती दोहन प्रक्रिया. गायीचे सड आपण दूध काढताना जसे पिळतो ना तशी आपली जीभ ओढायची आणि ती ओढून 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 लांब करायची. ती ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते. आता हे सांगताना मला इतका दम लागलाय आणि वेळही वाढलाय तर करताना किती मजा वाटत असेल. मग त्या ब्रह्मारंध्रापर्यंत तो ब्रह्मानंद ते साधल्यानंतर त्याचं फळ काय होतं तर ते द्वितीय चरणात सांगतात.
तेने सांडेली माया त्याची एली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. नंतर अजून प्रक्रिया काय झाली? अनाहत ध्वनिनाद, नादाचे दोन प्रकार, आघातानं होणारा, वाजवा बरं, आघात नाद आणि दुसरा अनाहत नाद. न वाजवता सुद्धा तो होतो. त्या योग्यांना विचारावं योग प्रक्रियेद्वारे. अनाहत ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या ह्या अवस्था आहेत. शुभेच्छा सुविचारिणा तनुमानसा सत्वापती आसनशक्ती पदार्थ भाविनी तुर्या. तुर्या उन्मनी तुर्येपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सातव्या अवस्थेमध्ये पोहोचलं. पण नंतर ज्ञानोबाराय म्हणतात मी त्या यथार्थ अनुभूती आली त्या श्री गुरु दत्तात्रयांची. ती कुठे? तर ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. माझ्या अंतरामध्ये जो देव आहे तो दत्तात्रेय कसा आहे त्याची अनुभूती आम्हाला जर येण्यासाठी काय करावं लागेल तर त्याची कथा ऐकावी लागेल. त्याच्या जन्माची कथा सांगतो. फक्त भजन करा मोठ्या प्रेमाने. विठोबा ज्ञानोबरांच्या सर्व शब्दांचं वर्णन सोपं नाही. यात 1-1.5 तासाच्या वेळेमध्ये असो. आता श्री गुरु दत्तात्रय ज्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो त्यांचं चरित्र आपण सांगूया. श्री गुरु दत्तात्रयांचं चरित्र नाथबाबा वर्णन करतात. काय की एक दिवस पवित्र असा सुमंगल वातावरणामध्ये नारद तुंबर गात होते कैलासाला. आणि त्याच वेळेला भगवान शिवही मंत्रमुग्ध होते, आनंदित होते. आणि पार्वती माता येऊन त्यांच्या डाव्या मांडीवर बसल्या. आणि तदनंतर भगवान महादेवांना पार्वती माता म्हणतात की हे महादेवजी अशी मला एखादी कथा सांगा. काय? पार्वती माता भगवान महादेवांना म्हणते की अशी एक सुंदर कथा सांगा की जेनं माझं समाधान होईल. त्याच वेळेला पार्वती मातेला भगवान महादेव म्हणतात की मी आज तुला जी कथा सांगणार आहे ती कोणाची आहे तर एका पतिव्रतेची आहे. मृत्यू लोकामध्ये अशी एक पतिव्रता आहे की ती इतकी श्रेष्ठ पतिव्रता आहे या जगतामध्ये अशी कोणच पतिव्रता नाही. एखाद्या स्त्रीच्या तोंडावर जर अशी स्तुती तिच्याच नवऱ्यानं केली तर तिला फार बरं वाटतं. ऐकोनी शिवाची वाणी गदगदा हसे भवानी. गदगदा हसायला लागली. म्हटली पतिव्रता या जगतामध्ये आमच्या तिघीं व्यतिरिक्त कोणच पतिव्रता नाही. कोण कोण? एक मी म्हणजे पार्वती माता, दुसरी लक्ष्मी माता आणि तिसरी आहे ती सावित्री माता ब्रह्मदेवांची पत्नी. आमच्या तिघां व्यतिरिक्त या जगात दुसऱ्या पतिव्रताच नाही. भगवान शिव म्हटले माझं तुला पटत नाही, वेळ कमी आहे, तू नारद महर्षी येतील बघ. नारद महर्षींना विचारा. नारद महर्षी आल्याबरोबर पार्वती माता त्यांना विचारू लागले अहो हे काय म्हणतात त्रिलोचन? हे काय सांगतात ते खरं आहे का? या जगतात सर्वश्रेष्ठ पतिव्रता ते म्हणतात कोण? ती अनुसया, ती पतिव्रता आहे. नारद महर्षी म्हटले हो खरं आहे ते. तुमच्या तिघींचेही पुतळे तिनं बनवलेत आणि आपल्या डाव्या पायाला बांधलेत. असं म्हटल्यावरती अजून ईर्ष्या जागृत झाली. आणि तदनंतर नारद महर्षी तशीच गप्प नाही बसली. मग म्हटले यावरती एक उपाय मी सांगतो. काय कर तू? ह्या कैलास नायकाला मृत्यू लोकामध्ये पाठवा, तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी पाठवा. आणि तदनंतर नारद महर्षींनी आपलं कार्य पुढे चालू ठेवलं आणि लगेचच ते वैकुंठाला गेले. वैकुंठाला जाऊन लक्ष्मी मातेला सुद्धा वृत्तांत सांगितला. आणि सांगितल्यानंतर काय सांगितलं? असं करा, तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करायचं असेल तर मग वैकुंठ नायकाला तिकडे पाठवा. आणि तिसऱ्या वेळेला ब्रह्मदेवांकडे जाऊन सावित्री मातेला सुद्धा सांगितलं की तुम्हाला जर तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करायचं असेल तर ब्रह्मदेवाला भिक्षा मागण्यासाठी तिच्याकडे पाठवा. लगेच तात्काळ वेळ नाही म्हणून तीनही देव एकत्रित आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये अनुसई मातेच्या जवळ गेले. आणि तिथं जाऊन तिघही देव आपल्या वेशामध्ये प्रकट झाल्याबरोबर आत्री महर्षी समिधा आणण्यासाठी वनात गेले होते. त्याच वेळेला प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर भिक्षाम देही तीनही देव बोलल्याबरोबर अनुसया माता आतमधून धावत आल्या. खरं तर असूया मी प्रत्येक वर्षी अर्थ सांगतो त्याचा. म्हणजे काय? नाही. आणि असूया म्हणजे काय? ईर्ष्या. जिच्यामध्ये ईर्ष्या नाही अशी तिला काय म्हणतात? अनअसूया. अत्री कुणाला म्हणायचं? जो त्रिगुणातीत नाही, रजोगुण तमोगुण सत्वगुणा व्यतिरिक्त जो आहे त्याला अत्री म्हणावं. अनुसया माता भिक्षाम देई म्हटल्यावर भिक्षा देण्यासाठी बाहेर आल्या. पाहतात तर साक्षात तीनही देव
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसल्याबरोबर भिक्षा घेऊन आली. म्हटली अशी भिक्षा नाही चालणार, तर भिक्षा कशी वाढायची आम्ही सांगतो तशीच दिली तर आम्ही घेऊ, नाहीतर तुमच्या आश्रमातून आम्ही विनमुख जाऊ, विनमुखतेचा दोष तुम्हाला लागेल असं म्हटल्याबरोबर अणुसाय म्हटली देवाधिदेवा सर्व देवतांनो नमस्कार करते मी, काय तुमची इच्छा आहे ते सांगा. त्याच वेळेला देव हसले गालातल्या गालात, म्हटले अणुसये जर भिक्षा तू आम्ही सांगतो त्या पद्धतीनं दिली तरच आम्ही घेऊ, नाही तर घेणार नाही. मग असं कर, आम्हाला भिक्षा द्यायची तर नग्न भिक्षा वाढ. नग्न म्हटल्यानंतर मी नेहमी सांगतो की आपल्या मनात लगेच येतं की नग्न म्हणजे नग्न वस्त्रविरहित, पण तसं नाही. नग्न म्हणजे काय, न अग्न. पण हे पतिव्रतेला कळतं बरं. तुका म्हणे पतिव्रता बाकी कोणाला कळत नाही. आम्ही जन्मोजन्म दत्त जन्मोत्सव साजरा करतो, पण सर्व कथानकामध्ये महाराज सुद्धा सांगतात नग्न म्हणजे काय, वस्त्रविरहित. वस्त्रविरहित नाही, न अग्न. पण ते पतिव्रतेला कळालं. पण म्हटली न अग्न, मग भोजन दुसरं काय. त्यावेळेला फळं नव्हती, मग काय करावं. आता फळं आहेत का, आंबा वगैरे पाडायला लागला. तुम्ही पहा आत्ताचा मार्गशीर्ष महिन्यामध्ये फळं मिळत नाही. हा ती बोरं आलेत, पण ती लांबची, आपली नाही येत. बाहेरची बोरं आहेत 100 रुपये किलो, पण आपल्या इकडं तसं काही फळ नाही. मग दुसरं अग्निविरहित मी कोणतं देऊ, एकच माझ्या स्तनातलं अमृत. मग त्यासाठी काय करावं लागेल, मोठ्या बाळाला पाजता येत नाही, अभिमंत्रित पाणी केलं अनुसया मातेने पातिव्रत्याच्या बळावरती, आणि तात्काळ त्या दैवतांवरती पाणी शिंपडल्याबरोबर अभिमंत्रित करून ते देव 6 महिन्याची बाळं झाली. आणि त्या बाळांना अनुसये मातेनं स्तनपान केलं. अत्रि महर्षी आल्याबरोबर पाहतात हे कोण बाळ आहेत का, इतकी कोंडस बाळ. अनुसया माता म्हटली तुम्हीच ओळखा बरं. अत्रि ऋषी होते, ते त्रिगुणातीत नव्हते, त्यांच्यापेक्षा वेगळे होते म्हणून लगेच ओळखलं. हे नक्की कोण, हे वैकुंठ नायक, हे कैलासाचे नायक आणि हे ब्रह्मांड नायक. तिघांनाही ओळखल्याबरोबर 6 महिने तशीच राहिली. इकडे ह्या बायका. आता आम्हाला घरी जायला थोडा जरी, बरं जाधव महाराज एखाद्या दिवशी कधी उशीर झाला तरी कळलं तुम्हाला. तर तसंच हे म्हटले 6 महिने गेलेत अजून कसे येईना. नारद महर्षींना विचारले. बरोबर नारद महर्षीं सगळं, अगं सर्व देवींनो ऐका, काय झालंय. ती अनुसया खरंच पतिव्रता आहे. तुमच्या नवऱ्यांना 6 महिन्याची बाळ केलंय तिने, आणि बघ त्यांचं किती सांभाळ करते ती. तीनही देवी आल्या, त्यांचा अहंकार नष्ट झाला. नष्ट झाल्याबरोबर अनुसया माता नतमस्तक झाली. म्हटली मातांनो काय पाहिजे तुम्हाला. ते म्हटले काही नको आई, आम्ही तुमच्या पाया पडतो. साक्षात तीनही देवा अनुसया मातेच्या चरणी लागल्या. पण म्हटले असं कर, फक्त एकच कर, आमचे पती फक्त आम्हाला परत दे. असं म्हटल्यावर अत्रि ऋषींच्या कडे पाहिलं अनुसया मातेनं, आणि त्यांची नजर पाहिल्याबरोबर पतीची आज्ञा, परत त्यांचे पती जसेच्या तसे पाणी अभिमंत्रित करून शिंपडल्याबरोबर साक्षात भगवंत सुद्धा आपल्या मूळ स्वरूपाला आले. लक्ष्मी मातेच्या शेजारी भगवान वैकुंठ नायक साक्षात विष्णू, पार्वती मातेच्या शेजारी साक्षात भगवान महादेव, आणि सरस्वती सावित्री मातेच्या शेजारी ब्रह्मदेवजी साक्षात उभे राहिल्याबरोबर नतमस्तक केलं दोघांनी, अत्रि ऋषींनी आणि अनुसया मातेने. पण डोळे भरून आले हो. एखादं लहान बाळ बघा, एखादं लहान बाळ आपल्या बाजूच्या जरी घरात असलं तरी असं वाटतं त्याला जवळ घ्यावं. कधी कधी त्याचा लळा लागतो. दुसऱ्याचं बाळ जरी असलं तरी आपल्याला वाटतं त्याला परत पाहावं, त्याला जवळ घ्यावं. प्रत्येक लहानग्या बाळाला ही 6 महिने बाळं जरी दुसऱ्याची असली तरी तिच्या घरामध्ये 3 बाळं होती. ती जाताना किती दुःख होतो. आजी आजोबांना विचारा. आपण सुट्टीमध्ये लहान नातवंड येतात आणि ती नातवंड निघायच्या वेळेला आजी आजोबा उघड्या डोळ्यानं नाही पाहू शकत. मुद्दाम म्हणून ते घरात राहतात, बाहेर येण्याचं धाडस नसतं त्यांचं. अत्रि आणि अनुसया माता बाहेर येवच वाटेना त्यांना. देवतांना सांगितलं तुम्ही निघा, पण देव म्हटले नाही आई तुम्हाला पाहायचे, कारण तुम्ही आमच्या आई आहात, आम्हाला तुमचं मुखकमळ पाहू द्या. पण डोळे भरलेले पाहिल्याबरोबर आई काय इच्छा आहे तुमची. अत्रि ऋषींच्या नेत्रातही पाणी दिसल्याबरोबर इच्छा काय, काही नाही हो, तुमची इतकी सवय लागली तुमच्या तिघांची, मला असं वाटतं तुम्ही तिघही माझ्या पोटी जन्माला यावं. म्हणून दोन्ही नाथबाबांचे प्रघात आहेत की 3ही देव वेगवेगळ्या स्वरूपात जन्माला आले, पण नाथबाबा दुसरे असं म्हणतात वेळ नाही म्हणून. हे या वेळेला त्या दैवतेंनी कृपा केली अत्रि ऋषींच्या पत्नीवरती, अनुसयेवरती, आणि मग नाथबाबा अभंग लिहितात.
हरि अवतार विश्वतारावया. बोला सर्व सर्व फुलं वाटली. हरि अवतार विश्वतारावया. हरि अवतार विश्वतारावया. आत्रीची अनुसया गरोध. आत्रीची अनुसया गर्वध. सर्व बोला. अनुसया गर्वध. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. ऋतू वासर उत्सव काळ. गुरुतो वासर उत्सव काळ. गुरुतो वासर उत्सव काळ. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. आता प्रमाण म्हणूया. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकाराने. निर्गुण निराकार आकाराने. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. निराकार आकार है. निर्गुण निराकार आकार रे. ऋतुकाळ नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ नक्षत्र. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. पूर्ण तिथी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ज्ञानेश्वर